मंगळवेढापासून 2 किलोमीटर अंतरावर चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकाला धडकून टँकर पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ही दुर्घटना घडली। इथाइल ॲसिटेट या रसायनाची वाहतूक केली जात होती। अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्याने पोलिसांनी सध्या वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली। अपघातस्थळी मंगळवेढा, पंढरपूर, सोलापूर या ठिकाणातील अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित केली। सकाळी 7:30 वाजता दरम्यान टँकर HP 31VC 8227 इथाइल ॲसिटेट रसायन आंध्र प्रदेशात घेऊन निघाला होता। चालकाला झोप लागल्यामुळे टँकर डिव्हायडरला धडकला। टँकर मधील रसायन हा ज्वलनशील असल्यामुळे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिडे यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। वाहतूक तत्काळ बंद करून पर्यायी मार्गाने वळवण्यात आली। वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे पोलिसांनी थोड्या प्रमाणात वाहने सोडण्यास सुरुवात केली। घटनास्थळी पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर या ठिकाणची अग्निशामक यंत्रणा प्रचारण करण्यात आली। गर्दी लक्षात घेत सध्या वाहतूक एकेरी सुरू केली आहे। टँकर उचलण्याच्या दरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात येणार आली होती। सध्या पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिडे 6 रसायनाचा स्फोटक रसायनाचा टँकर पलटी झाल्यामुळे बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू असून टँकर उचलण्याच्या दरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात आली असून वाहनधारकाने पर्यायी मार्गाचा अवलंब करावा। जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाच्या पाहणीनंतर रस्ता खुला करण्यात येणार आहे। दत्तात्रय बोरीगिडे, पोलीस निरीक्षक तहसीलदार मदन जाधव यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या महामार्गावर ठाण मांडून होते। राष्ट्रीय महामार्गावर टँकर पलटी झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या होत्या। रसायन ज्वलनशील आहे, यापासून दूर व्हावे व पर्यायी मार्गाने प्रवास करावा असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते।